गुड मॉर्निंग माय डिअर स्टुडंट्स. मुलांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण आतापर्यंत जे लेसन शिकले आहेत, ओके, आतापर्यंत जे लेसन आपण शिकले आहेत सेकंड सेमिस्टर पासून, सेकंड सेमिस्टर साठी जे लेसन्स आहेत आणि त्यामधले जे आता आपण शिकले आहेत ते रिवाइज करणार आहोत. ओके, तर मुलांनो, आपण पाठ क्रमांक 18 नाती, पाठ क्रमांक 19 रंग आणि पाठ क्रमांक 20 संख्या लेखन, ओके, हे आपण आतापर्यंत शिकले आहेत. आपण रिवाइज करणार आहोत. सो रिमूव्ह युअर मराठी वर्कबुक. त्यासाठी तुमचं मराठीचं वर्कबुक बाहेर काढा. पान क्रमांक 29, पेज नंबर 29, पाठ क्रमांक 18 नाती. तर मुलांनो, नाती म्हणजे तुम्हाला काय सांगितलं होतं? नाती म्हणजे रिलेशन. ओके, तुमचं रिलेशन कसं कोणाबरोबर आहे? ओके, काका काकी, मामा मामी, ओके, मावशी, ओके. तर अशा प्रकारे तुमची नाती एकमेकांबरोबर जी असते, ओके, तर त्याला काय बोलतात? नाती, रिलेशन. ओके, आजी आजोबा, मामा मामी, काका काकी, ओके. तर अशा प्रकारे इकडे दिलं आहे, मध्ये आई वडील व मुलगा दाखवला आहे, ओके, आणि त्या बाजूला त्याचे सगळे रिलेशन दाखवले आहेत. त्याच्या बाजूला त्याचे सगळे रिलेशन दाखवले आहेत. मावशी, आजोबा आजी, ओके. आजोबा आजी म्हणजे आजी आजोबा. मम्मीचे जे आई वडील असतात ते तुमचे आजी आजोबा, आणि तुमच्या पप्पाचे जे आई वडील असतात ते सुद्धा तुमचे आजी आजोबा, बरोबर. त्यांना सुद्धा आजी आजोबाच तुम्ही बोलतात ना. मामा, मामा म्हणजे तुमच्या मम्मीचा भाऊ, ओके, तुमच्या आईचा भाऊ, ओके, तो तुमचा मामा. मामाची बायको असेल तर ती तुमची कोण? काय तुम्ही हाक मारता? मामाची बायको तुमची मामी, बरोबर. मामाची बायको तुमची मामी. काका म्हणजे तुमच्या पप्पाचे भाऊ, पप्पाचे भाऊ ते तुमचे कोण? काका. कोण काका हाक मारतात? कोण अंकल हाक मारतात? ओके, तुमच्या पप्पाचे भाऊ ते तुमचे काका. वडिलांचे आई, वडिलांचे वडील. बघा इकडे वरती आईचे आजी आजोबा, आईचे वडील आणि आईची आई, आणि खालती वडिलांची आई आणि वडिलांचे वडील, ओके, ते सुद्धा तुमचे आजी आजोबा. आणि आत्या म्हणजे तुमच्या पप्पाची बहीण, तुमच्या पप्पाची बहीण ती तुमची कोण? आत्या. ओके, तर अशा प्रकारे ही सगळी नाती आहेत. त्यानंतर मुलांनो, आपण त्याखालील प्रश्न सोडवले होते, ओके, वाचूया. वाचता वाचता तुमचे लर्न सुद्धा झाले पाहिजे, ओके. एक्झाम साठी आताच सुरुवात करायची आहे अभ्यास करण्यासाठी. नाती सांगा, ओके. माझ्या मागे बोला. वडिलांचे वडील आजोबा, आईचे वडील आजोबा, ओके. तुम्हाला मी सांगितलं की वडिलांचे वडील ते सुद्धा तुमचे आजोबा आणि आईचे वडील आहेत ते सुद्धा तुमचे आजोबा, बरोबर. त्यांना सुद्धा तुम्ही आजोबा बोलतात. वडिलांची आई, वडिलांची आई तुमची कोण? आजी, आणि आईची आई ती सुद्धा तुमची आजी, ओके. तुमच्या मम्मीचे मम्मी पप्पा ते तुमचे आजी आजोबा,
ओके. आणि तुमच्या पप्पाचे मम्मी पप्पा ते सुद्धा तुमचे आजी आजोबाच. बरोबर. वडिलांचा भाऊ, वडिलांचा भाऊ म्हणजे तुमच्या पप्पाचा भाऊ, तो तुमचा कोण? काका. सॉरी, तुमच्या पप्पाचे भाऊ ते तुमचे काका, त्यांना तुम्ही काका हाक मारतात. आईचा भाऊ, आईचा भाऊ म्हणजे तुमच्या मम्मीचा भाऊ, तुमच्या पप्पाचा भाऊ त्याला तुम्ही काका हाक मारतात. आणि तुमच्या मम्मीचा भाऊ आहे त्याला तुम्ही मामा हाक मारतात. ओके. वडिलांची बहीण, वडिलांची बहीण ती तुमची आत्या. आणि तुमच्या आईची बहीण ती तुमची मावशी. ओके. तुमच्या मम्मीची बहीण ती तुमची मावशी आणि तुमच्या पप्पाची बहीण आहे ती तुमची आत्या. ओके. वाचूया एकदा. मेरे पीछे दोहराओ बच्चों. वडिलांचे वडील आजोबा, वडिलांची आई आजी, वडिलांचा भाऊ काका, वडिलांची बहीण आत्या, आईचे वडील आजोबा, आईची आई आजी, आईचा भाऊ मामा, आईची बहीण मावशी. ओके. तर मुलांनो, हा पाठ झाला नाती. आपण शॉर्ट मध्ये रिवाइज केला. टर्न युअर पेज नंबर 30. पाठ क्रमांक 19. रंग, कलर्स. मुलांनो, देर आर डिफरंट टाइप्स ऑफ कलर्स. ओके. खूप सारे रंग आहेत. लाल, हिरवा, निळा, पिवळा, गुलाबी. ओके. आणि असे भरपूर असे रंग आहेत. त्यामध्ये शेड्स सुद्धा येतात. लाईट ग्रीन, डार्क ग्रीन. ओके. जर तुम्हाला लाईट कलर पाहिजे असेल तर लाईट रंग सुद्धा मिळतो. डार्क पाहिजे असेल तर डार्क सुद्धा मिळतो. ओके. तर मुलांनो, अशाच प्रकारे हा पाठ रंग ओके अपन ऑलरेडी शिकले हैं. मेरे पीछे दोहराओ. हम एक बार रीड करेंगे और उसके नीचे दिए हुए क्वेश्चंस हम रीड करेंगे. रंग माझा काळा, मी आहे कावळा. रंग माझा काळा, मी आहे कावळा. रंग माझा पिवळा, आहे राजा मी फळांचा. रंग माझा लाल, आहे मी टोमॅटो खास. रंग माझा निळा, चंद्र सूर्य तारा सर्व माझा गळा. रंग माझा हिरवा, नाव माझे मिर्ची. और एक बार हम रीड करेंगे. जितना हम रीड करेंगे उतना आपको मराठी रीड करने के लिए अच्छा आएगा. रंग, रंग माझा काळा, मी आहे कावळा. रंग माझा पिवळा, आहे राजा मी फळांचा. रंग माझा लाल, आहे मी
टोमॅटो खास. रंग माझा निळा, चंद्र सूर्य तारा, सर्व माझ्या गळा. रंग माझा हिरवा, नाव माझे मिरची. ओके, तर मुलांनो इकडे असे वेगवेगळे रंग दिले आहेत. काळ्या रंगाचा कावळा आहे, पिवळ्या रंगाचा आंबा. ओके, मी तुम्हाला सांगितलं आहे ऑलरेडी की आंबा हा फळांचा राजा आहे. ओके, आंबा हा फळांचा राजा आहे. नंतर आहे लाल, टोमॅटो. ओके, टमाटर हे लाल रंगाचं असते. निळा रंग ढग. ओके, ढग निळ्या रंगाचे असतात. तर त्यांनी काय सांगितलं आहे की चंद्र सूर्य तारा. ढगामध्ये चंद्र असतो, सूर्य असतो, तारे असतात. तर ते सगळे माझ्या अवतीभवती असतात. आणि शेवटचा रंग आहे हिरवा. हिरव्या रंगाची मिरची दाखवली आहे. ओके, तर अशाच प्रकारे अशा रंगाचे वेगवेगळे सुद्धा गोष्टी असतात. परंतु त्यांनी तुम्हाला समजण्यासाठी त्यांनी काळ्या रंगाचा कावळा दाखवला आहे, लाल रंगाचा टोमॅटो दाखवला, पिवळ्या रंगाचा आंबा. ओके, जेव्हा आंबा पिकलेला असतो तेव्हा तो पिवळा असतो. निळ्या रंगाचं ढगामध्ये चंद्र सूर्य तारे असतात. आणि हिरव्या रंगाची मिरची. ओके, त्यानंतर मुलांनो खालील चित्रात रंग भरा आणि रंगाचे नाव लिहा. खाली त्यांनी चित्र दिले होते सूर्यफूल, सफरचंद, पोपट आणि फुलपाखरू. तर आपण ह्यांना रंग भरून जो रंग आपण भरलेला आहे तो रंग आपण लिहिलेला आहे. ओके मुलांनो, कदाचित हा प्रश्न एक्झाम मध्ये येईल. ओके, तर तुम्हाला काय करता आलं पाहिजे? येस, तुम्हाला रंग भरून ते त्या रंगाचं नाव मराठीमध्ये लिहिता आलं पाहिजे. ओके, तुम्ही मला सांगशील मी इंग्लिशमध्ये येते. ओके, व्हेरी गुड. जरी तुम्हाला इंग्लिशमध्ये येत असेल तरी मराठी सब्जेक्ट आहे तर तुम्हाला मराठीमध्येच लिहिता आलं पाहिजे. ओके, तर सगळ्या रंगाची स्पेलिंग मराठीमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. ओके, नेक्स्ट पेज. गाळलेल्या जागा भरा. ओके, फिलअप्स. मेरे पीछे दोहराओ. सफरचंदाचा रंग लाल आहे. सफरचंदाचा रंग लाल आहे. साखर पांढरी असते. साखर पांढरी असते. कावळ्याचा रंग काळा आहे. कावळ्याचा रंग काळा आहे. पानांचा रंग हिरवा असतो. पानांचा रंग हिरवा असतो. पोपटाचा रंग हिरवा आहे. पोपटाचा रंग हिरवा आहे. ओके, तर अशा प्रकारे त्यांनी वेगवेगळे गोष्टी सफरचंद, साखर, कावळा, पान, झाडाचं पान, पोपट, ओके, त्यांना कोणता रंग असतो ते आपण लिहिलं आहे. ओके,
त्यानंतर मुलांनो चित्र दिलं होतं सिग्नलचं, ओके, आणि त्यामध्ये लाल, पिवळा, हिरवा आणि खांबाला काळा रंग भरण्यासाठी सांगितलं होतं. ते सुद्धा आपण कंप्लीट केलं आहे. ओके, अजूनपर्यंत कोणी कंप्लीट केलं नसेल तर कंप्लीट करायचं आहे. टर्न, पेज टर्न करू. पाठ क्रमांक 20, पान क्रमांक 32, पेज नंबर 32. संख्या लेखन 31 से 40. बच्चों, हमने ऑलरेडी 1 से 40 तक नंबर हमने लर्न किया है. ओके, अभी 31 से 40 ये संख्या लेखन है. पर बच्चों, मैंने आपको ऑलरेडी बोला है कि एग्जाम में मैं आपको 1 से 40 में से कौन से भी नंबर देने वाली है. ओके, तो आपको 1 से 40 नंबर तक सबके स्पेलिंग मराठी में लिखने के लिए आना चाहिए. मुलांनो, या पाठामध्ये 31 ते 40 संख्या लेखन आहेत. ओके, परंतु आता फायनल एक्झाम आहे, तर त्यासाठी मी तुम्हाला 1 ते 40 संख्या लेखन मधले नंबर देणार आहे. ओके, तर तुम्हाला संख्या अक्षरात कसं लिहायचं ते सगळे या वर्कबुक मध्ये आहेत. ओके, तर तुमच्या घरी रफबुक मध्ये प्रॅक्टिस करायची आहे. ओके, तर 31 ते 40 संख्या लेखन आपण वाचूया. 31, 32. बच्चों, पहले मैं रीड करती है, बाद में आपको मेरे पीछे दोहराना है. ओके, अभी सिर्फ आपको सुनना है. 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40. ओके, अभी बच्चों आपको मेरे पीछे दोहराना है. ओके, आता तुम्हाला माझ्या मागे बोलायचं आहे. तिन्ही कॉलम आपण बोलणार आहोत. इंग्रजी संख्या, मराठी संख्या आणि अक्षरी संख्या. ओके, रिपीट आफ्टर मी. 31, 31, 31, 32, 32, 32, 33, 33, 33, 34, 34, 34, 35, 35, 35, 36, 36, 36, 37, 37, 37, 38, 38, 38, 39, 39, 39, 40, 40, 40. ओके, तर मुलांनो, ह्या झाल्या संख्या लेखन 31 ते 40. ओके,
आता आपण त्याखालील प्रश्न उत्तरे बघूया. खालील संख्या मराठीत लिहा. बच्चों, इधर उन्होंने इंग्लिश में नंबर्स दिया है. ओके, वो नंबर देख के हमको मराठी में लिखना है. ओके, रिपीट आफ्टर मी. 35, 35, 31, 31, 40, 40, 38, 38, 36, 36, 34, 34. ओके, इकडे तुम्हाला बघायचं आहे. आता जसं आहे 35, 3 आणि 5, तर ती संख्या मराठीत तुम्हाला लिहिता आली पाहिजे. ओके, तो बच्चों आपको 1 से 40 तक नंबर्स भी लिखना आना चाहिए, बोलने के लिए भी आना चाहिए और उसके स्पेलिंग संख्या अक्षरात सुद्धा लिहिता आली पाहिजे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. खालील संख्या अक्षरात लिहा. 34, 40, 33, 37, 32, 35. ओके, नेक्स्ट लास्ट क्वेश्चन. सोडवा, सॉल्व. ओके मुलांनो, इकडे त्यांनी 31 ते 40 संख्या घेऊन त्यांनी वजाबाकी सुद्धा आपल्याला इकडे दिली आहे. ओके, तुम्ही सांगतील की हे मॅथ्स आहे, तरी सुद्धा मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. ओके, तर आपण हे लिहिले आहेत. 31 वजा 4, 27, 35 वजा 3, 32, 33 वजा 2, 31, 38 वजा 1, 37, 37 वजा 3, 34, 32 वजा 0, 32. ओके, तर मुलांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण जे सेमिस्टरसाठी शिकलेले जे पाठ आहेत ते रिवाइज केले आहेत. तुम्हाला सुद्धा मुलांनो स्वतःहून घरी अभ्यास करायचा आहे ते सुद्धा करायचं आहे. ओके, तर मुलांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण नाती, रंग आणि संख्यालेखन 31 ते 40 या पाठाचं रिव्हिजन केलं आहे. ओके, घरी तुम्हाला स्वतःहून अभ्यास करायचा आहे. ओके, पाठाखालील प्रश्न तुम्हाला लर्न करायचे आहे. ओके, थँक्यू.